केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने आणि संकल्पनेने 30 वर्षापूर्वी एकलव्य एकल विद्यालयाच्या प्रयोगाची सुरुवात झाली होती आणि आज विदर्भातील किमान 32,000 आदिवासी विद्यार्थ्यांना शाळांकडे परत आणण्याचं मोठं आणि अविश्वसनीय वाटणारं कार्य या संस्थेनं करून दाखवलं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची आणि मोठी बातमी अशी आहे की आता मुंबईच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे, तगल्या पाहिजे या ध्येयानं पछाडलेलं जाऊन या संघटनेकडनं आता काहीतरी महत्त्वाची ठोस उपाययोजना केली जाणार आहेत. ती कशी असणार आहेत ते सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत अतुल शिरोडकर, या एकलव्य एकल विद्यालय संघटनेचे अध्यक्ष, उद्यमी आणि व्यावसायिक म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो. सर, काय मॉडेल आहे, काय कल्पना आहे? सर्वप्रथम नितीनजींनी आम्हाला मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं या संदर्भातचे धडे हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलेलो आहोत. 20 वर्षापूर्वी जेव्हा ह्या संस्थेला मी सदस्यत्व घेतलं, त्यांनी दिलं मला, त्यावेळेला त्यांनी त्यांचे प्लॅन्स सांगितले होते की ह्या अशा पद्धतीने काम करायचे. त्यावेळेला मलाही कळलं नव्हतं की हे कसं शक्य आहे. ते म्हणाले शक्य आहे. आणि मग 20 वर्षात जशी त्यांनी ह्या पद्धतीने योजना वेगळ्या पद्धतीने राबवायला सुरुवात केली, आउट ऑफ बॉक्स प्रोसेस ह्या संस्थेमध्ये आणले. आणि आज तुम्ही पाहताय हा परिवार 32,000 विद्यार्थी, 1200 शिक्षक आणि 1,035 शाळा ह्या. आणि आता नाशिकला सुद्धा ते वाढतंय हो. 14 एप्रिलला मुंबईत एक कार्यक्रमात म्हणजे मी नितीनजींच्या सतत मागे लागलो होतो की हे कार्य आता महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने नितीनजींनी मुंबईत आम्ही 14 एप्रिलला ह्या संस्थेचा कार्यक्रम केलेला. त्यात आम्ही महाराष्ट्रात पसरतो आहोत असं आम्ही जाहीर केलं होतं. तर त्या अनुषंगाने भारतात महाराष्ट्र हा आदिवासी लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. नाशिकमध्ये आदिवासी जनजाती बरीच आहे. तर तिकडचे आता 48 शिक्षक आम्हाला जॉईन झालेले आहेत. जो आजपासनं कालपासनं 7 तारखेपर्यंत जे आमचे प्रशिक्षण वर्ग रेशीमबागेत चालू झालेले आहेत, तिथे ते 48 शिक्षक येऊन आम्ही शिक्षकांना ट्रेन करतो आहोत. ते शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रेन करत आहेत. आमच्या कोणत्याही शाळा नाहीत. आमचा एक शिक्षक म्हणजे आमची शाळा आहे. आणि यांनी अविरत गेली 30 वर्ष काम केलेलं आहे. हा पॅटर्न प्रूव्ह झाल्यावर आम्हाला हा आत्मविश्वास आहे की वस्ती तिथे शाळा इथपर्यंत आम्ही पोचू शकतो. पहिलं पाऊल मुंबई शहरात आम्ही टाकायचं ठरवलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेनुसार राष्ट्रीयत्व याला फार महत्त्व आहे. तोच धागा पकडून आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ज्या मराठी शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत त्या शाळा आम्ही पुन्हा ऊर्जा अवस्थेत आणण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यात संसार, संस्कृती आणि अभ्यासक्रम ह्याचं मिलाप करून पुन्हा त्या मराठी विषयाची गोडी व्हावी ह्याविषयी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मराठी ही मातृभाषा आहे. इंग्रजी ही जगात व्यावहारिक भाषा म्हणून मान्यता आहे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. आमचं असं मत आहे की ह्या तिन्ही भाषा प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवस्थित आल्या पाहिजेत. अतुलजी, तुम्ही म्हणताय ते त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग आहे, कारण तुम्ही आदिवासी पाड्यामध्ये जिथे विद्यार्थी शाळांमध्ये जात नाहीत तिथे 32,000 विद्यार्थ्यांना शाळांपर्यंत आणणं ते यशस्वी आणि शक्य करून दाखवलेलं आहे. पण मुंबईत हे कसं करणार? मराठी शाळांपर्यंत विद्यार्थी कसे आणणार? दत्तात्रय वारे गुरुजी आहेत. वाबळेवाडीत जिल्हा परिषदेच्या शाळेत ते होते आणि तिकडची शाळा त्यांनी IB स्टँडर्डच्या शाळेच्या इतपत बनवली. अभिमानाने सांगता येईल की ती शाळा आज जगातल्या पहिल्या 10 शाळांमध्ये आहे. मराठी शाळा. त्यांनी त्यात भाषांचं काही बंधन ठेवलं नाही. विद्यार्थ्यांतला न्यूनगंड निघून गेलेला आहे. मला इंग्रजी आणि गणित या विषयाबद्दलची असलेली भीती मनातनं निघून गेलेली आहे. आणि त्यांची मग कालांतराने म्हणजे वेळेनुसार त्यांची बदली झाली. आता ते जालिंदर नगर, राजगुरुनगर येथील शाळेत गेले. त्या शाळेची अवस्था अशी होती की त्या शाळेत 4च विद्यार्थी होते आणि त्यांनीच सांगितलं की सरकारी नियमाप्रमाणे 3 विद्यार्थी झाले की ती शाळा बंद करावी लागते. आज
त्यांनी जॉईन केल्यापासून त्या शाळेत 150 विद्यार्थी आहेत. आणि मला वाटतं भारतातली पहिली जिल्हा परिषदेची शाळा असेल जिकडे इस्रोतल्या शास्त्रज्ञांचा अनुभवाचा वापर करून एक प्रयोगशाळा बनवली जात आहे. एक दत्तात्रय वारे गुरुजी जर हे करू शकतात तर आमच्यासारख्या संस्थेचा जो 30 वर्षाचा अनुभव, 32,000 विद्यार्थ्यांचा प्रवास, 1200 शिक्षक आणि त्यांचं ज्ञान, नॉलेज पार्टनर आणि आमचा अनुभव, हे का अशक्य आहे? मराठी हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मुलांची सांस्कृतिक नाळ ही भाषेतनं जोडली जाते ना, तर त्या शाळा पुन्हा ऊर्जा अवस्थेत यायला हवेत आणि त्यांचं काम व्यवस्थित चालायला हवं. कोणत्याही भाषेच्या विरुद्ध आमचं काही मत नाही. विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या शिकावं. ह्या महानगरपालिकेतील विद्यार्थी जगात कुठेही यशस्वी व्हावा म्हणून इंग्रजी आणि त्याबरोबरच मातृभाषा हेही तेवढं आवश्यक आहे. ह्या सगळ्यांचा मिलाप, संस्कार, संस्कृती आणि अभ्यासक्रम, ह्या तिघांनाही एकत्र घेऊन वारे गुरुजींसारखे अनुभवी शिक्षक बरोबर घेऊन ह्या आम्ही शाळा पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही सरकार नाही आहोत. आम्ही एक कॅटलिस्ट म्हणून काम करतो. कॅटलिस्ट त्याला म्हणतात जिथे एक मॉलिक्यूल किंवा एक सबस्टन्स केमिकल रिॲक्शनचा वेग वाढवते पण त्याच्या व्हॅल्यू बदलत नाही. आम्ही ह्या प्रोसेसमध्ये वेग वाढवणार आहोत. व्हॅल्यू ॲडिशन होईल, व्हॅल्यू बदलणार नाहीत. कधीपासून हे सुरू करणार आहात आणि साधारण डेडलाईन काय आहे? पुढची ऑब्जेक्टिव्ज कशी आहेत? काय ठरवलं आहे? प्रथम ज्या प्राथमिक बैठका आहेत त्या शैक्षणिक अधिकाऱ्यांबरोबर महानगरपालिकेच्या झालेल्या आहेत. साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर बाबी पूर्ण होतील आणि पुढच्या वर्षात येणारी पहिली बॅच ही आम्ही एका शाळेपासून सुरुवात करू. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की कोणतीही प्रसिद्ध शाळा आम्हाला घ्यायची नाही आहे. आम्हाला अशा ठिकाणची शाळा घ्यायची आहे जिकडे विद्यार्थी खरंच चॅलेंजेस आहेत त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि त्यांच्या विविध ज्या समस्या आहेत त्यांच्यामुळे. त्या समस्यातनं मला विद्यार्थ्यांना आम्हाला बाहेर काढायचं आहे आणि हे करायचं आहे. कारण मीही महानगरपालिकेच्या शाळेत 7वीपर्यंत शिकलेला विद्यार्थी आहे आणि 10वीपर्यंत शिक्षण माझं मराठी माध्यमातून झालेलं आहे. अतुल शिरोडकर हे बोलतायत म्हणून आणि ही नितीन गडकरींची संकल्पना आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवणं भाग आहे. पण सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. आपल्यासोबत मिलिंद कानडे या संस्थेचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांना विचारूया की मिलिंदजी सांगा, आर्थिक रूपाने हे कसं व्हायबल करणार आहात? मुंबईच्या मराठी शाळांमध्ये मराठी विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी हे दिव्य तुम्ही कसं पेलणार आहात आर्थिकरित्या? कोणत्याही संस्थेला जर जगायचं असेल तर त्याचा आर्थिक पाया मजबूत पाहिजे. आर्थिक पाया जर मजबूत असेल तरच संस्था टिकू शकते आणि ती वाढू शकते. म्हणून एक शाश्वत विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सोशल स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होण्याचा प्रयत्न करतो. सोशल स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाल्यामुळे एक आम्हाला प्लॅटफॉर्म प्राप्त होईल की ज्याला दान करायची इच्छा असा दाता आणि एक सामाजिक संस्था यांना जोडून देणारा दुवा म्हणजे हा सोशल स्टॉक एक्सचेंज आहे. भारत सरकारची मान्यता असलेला हा प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म जर प्राप्त झाला तर आमच्याकडे अखंड स्रोत प्राप्त होईल आणि त्या अखंड स्रोत प्राप्त झाल्यानुसार आम्ही हे संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट प्राप्त करू शकू असा आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. तर एकल विद्यालयांनी विदर्भामध्ये आदिवासी पाड्यामध्ये जो चमत्कार करून दाखवला, आता त्यांना तेच आपलं मॉडेल पुढे मुंबईच्या मराठी शाळांमध्ये मराठी विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी वापरायचं आहे आणि त्याची योजना त्यांची तयार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.